जातं. नक्कीच त्याच प्रमाणात धावा खर्च या ठिकाणी केल्या जातात. धावसंख्या जर पाहिली तर संघाची धावसंख्या कितीवर येऊन पोहोचली? 9 धावांवरती धावसंख्या येऊन पोहोचली. राकेश 11 हा संघ आपल्याला फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. नक्कीच राकेश 11 या संघाला आचार्य अत्रे 11 असं देखील ओळखलं जातं. यावेळेला डावखोर फलंदाज क्रीजवर पाहायला मिळतोय आणि नक्कीच या फलंदाजाला या ठिकाणी निर्धाव चेंडू खेळवला जातो गोलंदाजाच्या माध्यमातून. गोलंदाज सिराज आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला एक जोरदार प्रहार येतोय समोरच्या दिशेने. किती धावा मिळतात या चेंडूवरती पाहावा लागेल. पंचांचा इशारा, नक्कीच पंचांचा इशारा या ठिकाणी पाहायला मिळतोय. चेंडू जातो सीमारेषे पार. ज्याप्रमाणे आपण म्हणतो इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील आपण पाहिलं आधी लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन, ते म्हणजे रोहित शर्मा आणि शिखर धवन. यावेळेला शॉर्ट पद्धतीचा चेंडू थोडासा हाकूट टप्प्याची गोलंदाजी केली. जाणलं गुडलेनवर चेंडू स्पॉट केल्यानंतर फलंदाज त्याचा चांगला वेध घेत होता. नक्कीच समोरच्या दिशेने ज्याला सेफेस्ट झोन मानला जातं मैदानाचा, एक सुरक्षित जागा मैदानातली मानली जाते. यावेळेला चेंडू गेला हवेत. गोलंदाज सिराज स्वतः त्या चेंडूच्या खाली येताना नक्कीच एक सोपा झेल टिपलाय आणि पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. अभिजित धावसंख्येवर पाहिली तर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे 13 धावांवर. एका षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे 13 धावा. एक गडी बाद 13. पहिला गडी घेरावला अभिजितच्या स्वरूपात. तर नक्कीच सिराजचं कौतुक करावं लागेल, कारण रब्बर क्रिकेटचे जर सामने पाहिले तर चेंडू अगदी सोप्या रीतीने बॅटवर घेता येतो. नक्कीच रब्बरमध्ये फलंदाजीला प्रथम प्राधान्य दिलं जातं आणि नक्कीच अशा वेळेला तुमच्या गोलंदाजीचं कसं हे पाहिलं जातं. तुमच्या गोलंदाजीची एका प्रकारची परीक्षा असते आणि त्या परीक्षेत सिराज यांनी पहिला ब्रेक थ्रू मात्र मिळवून दिला आपल्या संघासाठी. राकेश लोहाने संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून नक्कीच प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. तर दुसरं षटक वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय साहिल. हो मराठी. या आत्ता मध्ये मध्ये चांगलं आहे, मध्ये मध्ये खरखरतं. काय माहिती कसा खरखरतो, त्याला मिक्सिंगचा काय प्रॉब्लेम आहे काय? पहिल्या षटकाच्या अखेरीस इधर 13 ला 1. एक गडी बाद. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर एका षटकाच्या अखेरीस 13 धावा तर झाल्यात, परंतु नक्कीच या ठिकाणाहून मॅक्सिमाइज करायचा प्रयत्न असेल, धावांना ॲक्सिलरेट करायचा प्रयत्न असेल, धावसंख्येला एका सन्मानजनक स्थितीवर नेण्याचा प्रयत्न असेल. नवीन आलेला फलंदाज नितीन, यावेळेला पहिला चेंडू नक्कीच नितीनच्या पायावरती आढळून एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली आहे. पंचांचा इशारा नक्कीच येईल या ठिकाणी. नक्कीच एक धाव घेतली या ठिकाणी. धावसंख्येत भर पडेल, धावसंख्या येऊन पोहोचेल 14 धावांवरती. नक्कीच रनअप मध्ये यावेळेला थोडीशी चूक होताना पाहायला मिळाली गोलंदाजीच्या. जर पाहायचं झालं तर विकेट क्रमांक 2 खेळपट्टी क्रमांक 2 वर चालू असलेला सामना राकेश 11 विरुद्ध बँड ऑफ स्ट्रायकर्स. यावेळेला एक ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू, त्यावर एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि एक धाव कंप्लीट केली जाते. एलबीडब्ल्यूची जोरदार अपील लेग बिफोरची, परंतु पंचांचा इशारा येतो लेग बॉलच्या स्वरूपात.
लेग बायच्या स्वरूपात ही धाव जोडली जाईल. संघाच्या धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या येऊन पोहोचेल 15 धावांवरती. सर आता चेक करा. नवीन फलंदाज मैदानात येताना आपल्याला पाहायला मिळतो. फलंदाजाचं नाव कैलास. नक्कीच राकेश 11चा हा फलंदाज येताना आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच टॉस जिंकला आणि फलंदाजीचा निर्णय घेतला, परंतु आतापर्यंत जर पाहिलं तर 2 गडी बाद झालेत आणि हे 2 गडी बाद झालेत. नक्कीच आता मिडल ऑर्डरला दाखवावं लागेल त्यांचं कसब. यावेळेला थोडासा ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू त्याला खेळलाय डीप मिड विकेटच्या दिशेने. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का? नक्कीच चांगलं कॉलिंग पाहायला वर येताना तोपर्यंत 2 धावा नक्कीच आरामात कंप्लीट केल्या जात आहेत. या ठिकाणी चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतं. या 2 फलंदाजांमध्ये आपल्याला चांगला ताळमेळ पाहायला मिळतोय. ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर पहिला चेंडू डीप मिड विकेटवर टोलावला होता फलंदाजीला आल्यानंतर आणि या ठिकाणी 2 षटकं समाप्त झाली आहेत. 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या 2 गडी बाद 20 धावा. नक्कीच नक्कीच 2 गडी बाद 20 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. पहिले 2 जे गोलंदाज आले, पहिले 2 गोलंदाज म्हणजे जर पाहायचं झालं तर पहिला गोलंदाज सिराज, त्यानंतर साहिल. दोन्ही गोलंदाजांनी आपलं कसब दाखवलंय. एक ब्रेक थ्रू मिळवून दिलाय आपल्या संघासाठी. बघा आत्ताच नाव घेतलं होतं पहिला गोलंदाज ज्याने गोलंदाजी केली सिराज आणि त्यालाच पुन्हा एकदा बोलावलंय. त्यालाच पुन्हा एकदा बागडोर सांभाळायला दिली आहे संघाची. पहिला विकेट मिळवून दिला होता पहिल्या षटकात आणि आता तिसरं षटक म्हणजेच वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन आलेत पुन्हा एकदा सिराज. यावेळेला चेंडूचा पेस घेतला आणि त्याला टोलावून दिलं ऑफसाईडच्या दिशेने. पॉइंटच्या वरून चेंडू जातोय सीमारेषे पार. चौकार. चौकार मिळेल या चेंडूवर. या चौकारानं धावसंख्येत पडेल भर. धावसंख्या येऊन पोहोचेल 24 धावांवर. 24 धावा झाल्या आहेत या ठिकाणी संघाच्या. राकेश 11 या संघाच्या. किती धावांचं लक्ष पाहतील राकेश 11? यावेळेला आखूड टप्प्याच्या चेंडूचा मारा. नक्कीच राकेश 11 म्हणजेच आचार्य अत्रे बॉईज हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाजी करताना.
यावेळेला बॅटची काढा घेतली आहे, पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने गॅप मध्ये चेंडू, परंतु नक्कीच ग्रास ग्राउंड आपल्याला पाहायला मिळते आणि नक्कीच ग्रासमुळे चेंडू या ठिकाणी अडवणूक होते चेंडूची. धावसंख्या पुढे जाते, धावसंख्या येऊन पोचते 26 धावांवरती. यावेळेला चेंडू गेला हवेत, क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज त्या चेंडूच्या खाली आला आणि नक्कीच एका हातात झेल घेऊन स्वतःसाठी दुसरा आणि संघासाठी तिसरा ब्रेक थ्रू मिळवून देतोय सिराज. नक्कीच एका सिराजला आपण त्या ठिकाणी भारतीय संघातून खेळताना पाहतो, तो म्हणजे मोहम्मद सिराज. भारतीय संघासाठी नक्कीच टेस्ट मध्ये एक मोठी कामगिरी, एक मोठा रोल बजावतो मोहम्मद सिराज. आणि हा एक सिराज जो म्हणजे आहे भांडूप स्ट्रायकर्सचा, वारंवार आपल्या संघासाठी ब्रेक थ्रू मिळवून देतोय, वारंवार विकेट्स काढून देतोय, दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि संघासाठी तिसरं, स्वतःसाठी दुसरं विकेट या ठिकाणी घेतोय सिराज. धावसंख्या जर पाहिली तर 26 धावा. नवीन फलंदाज दरम्यान क्रीजवर येताना पाहायला मिळत आहेत. राहुल, नवीन आलेला फलंदाज राहुल. यावेळेला सिराजचा चेंडू, त्याला ढकललाय ऑफसाईडच्या दिशेने, कव्हरच्या दिशेने एक धाव घेतली, दुसऱ्या धावेसाठी पळालेत. नक्कीच दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाईल. फिल्डर त्या चेंडूवरती थोडस लेट गेले. भांडूप स्ट्रायकरचा संघ गोलंदाजीला पाहायला मिळतोय. नक्कीच टॉसच्या वेळेला ज्याप्रमाणे म्हटलं जात होतं की विकेट काय हरकत करेल, विकेट कशा प्रकारे रिॲक्ट करेल ते आपण सांगू शकत नाही. आणि नक्कीच तीन षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या येऊन पोचली 3 गडी बाद 28 धावा. 3 गडी बाद 28 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळत आहे. 18 चेंडूंनंतर 28 धावा. नक्कीच नक्कीच 9.50 ची सरासरी आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळाली आहे. तर चौथं षटक घेऊन आलाय गोलंदाज आकाश. नक्कीच एका उंच कटकटीचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच आपल्या उंचीचा फायदा घेईल आकाश. आपण जर आंतरराष्ट्रीय स्तरावर पाहिलं तर खूप सारे गोलंदाज आहेत जे आपल्या उंचीचा फायदा घेऊन बॉल चांगल्या प्रकारे डिलिव्हर करतात. मग जर कालच्याच सामन्यात पाहायचं झालं, भारत विरुद्ध इंग्लंडची, तो शेवटचा कसोटी सामना सुरू आहे आणि त्यामध्ये इंग्लंडचा एक यंगस्टर गोलंदाज पॉट्स, ज्याने आपल्या हाईटचा फायदा घेऊन नक्कीच चांगले डिसमिसल्स कालच्या दिवसात केले. दरम्यान सामन्याकडे वळूया. पहिला चेंडू एक स्लोअर बाउन्सर पद्धतीचा चेंडू आणि पहिल्याच चेंडू निर्धाव चेंडू. नक्कीच या ठिकाणी फलंदाजाला सरप्राईज केलं जात आहे, आश्चर्यचकित केलं जात आहे. आणि काय चेंडू फेकलाय, स्लोअर बाउन्सर पद्धतीचा चेंडू लेफ्ट आर्म गोलंदाज आकाशच्या माध्यमातून. यावेळेला चेंडू जातोय हवेत. आकाश स्वतः त्या चेंडूच्या खाली येताना पाहायला मिळत आहेत. आणखीन एक ब्रेक थ्रू, चौथा गडी बाद होताना पाहायला मिळतोय. नक्कीच आतापर्यंत राकेश 11 या संघाच्या खेळाडूंनी नक्कीच निराशाजनक फलंदाजी केली आहे. जर पाहायचं झालं तर 28 धावांवरती धावफलक आहे आणि चौथं षटक मार्गस्थ आहे. परंतु आतापर्यंत बांधून ठेवलंय फलंदाजांना, आतापर्यंत रोखून धरलंय फलंदाजांना, यापुढे देखील रोखून धरावं लागेल. नवीन आलेला बॅट्समन निलेश, बॅटर.
नवीन आलेला फलंदाज निलेश. नक्कीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आलेल्या नवीन नियमांचं या ठिकाणी पालन केलं जात आहे. जर आपण पाहिलं तर एखादा खेळाडू झेलबाद झाला आणि त्यावेळेला जर पिच क्रॉस झाला तर आत्ता आलेल्या नवीन नियमानुसार तो पिच क्रॉस ग्राह्य धरला जाणार नाही आणि त्याचमुळे निलेश स्ट्राईकला. परंतु निलेशच्या देखील पायांचा वेध घेतलाय. पहिल्याच चेंडूवरती लेग बिफोर करण्याचा प्रयत्न केलाय आणि या ठिकाणी एक धाव घेतली आहे. नक्कीच धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. धावसंख्या येऊन पोहोचते 29 धावांवरती. विकेट नंबर 2 वर सुरू असलेला सामना आकाशच्या माध्यमातून सुबक गोलंदाजी केली जाते. यावेळेला आणखीन एक स्लोअर बाउन्सर. लेंथ पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती थोडीशी पुढे केली होती. थोडासा ओव्हरपिच चेंडू होता. परंतु यावेळेला फलंदाजानं ओळखलेलं की ज्या टप्प्यावरती चेंडू येणार नक्कीच त्याच्यापासून थोडासा मागे गोलंदाजी केली गेली. ज्याप्रमाणे काल लेग बिफोर होताना पाहायला मिळालं आपल्याला हनुमा विहारी भारताचे फलंदाज, त्यांना देखील त्याचप्रमाणे ट्रॅप करण्यात आलं होतं. यावेळेला पॉइंटच्या वरून काढलंय चेंडूला. फिल्डर त्या चेंडूच्या खाली येताना वन बाउन्स इनटू द फेन्स. गॉन फॉर 4. चौकार. चेंडू जातोय सीमा अजूनही शिल्लक आहे. हजेरी लावली होती. नवीन आलेला गोलंदाज शेवटचं षटक टाकायला, 5वं षटक हाताळायला आलाय अविनाश. अविनाशच्या माध्यमातून हे 5वं षटक हाताळलं जाईल. मागच्या षटकात एक चौकार लगावलाय राहुलनं. यावेळेला पहिला चेंडू टोलावायचा होता ऑफसाईडच्या दिशेला. नक्कीच कव्हर्सच्या वरून तो चेंडू टोलावायचा होता, परंतु बॅट आणि चेंडूचा फारसा संपर्क पाहता आला नाही. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. अजूनही शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. कोणत्या टोटलकडे बघत असतील, कोणत्या धावसंख्येकडे बघत असतील, एक आव्हानात्मक लक्ष द्यायला. यावेळेला गुडलेंथवर स्पॉट केलेला चेंडू, एक चांगला चेंडूची सांगता होताना पाहायला मिळेल. चांगल्या पेसनं तो चेंडू आत आला आणि नक्कीच मिस होऊन कीपरकडे चांगलं कलेक्शन होताना पाहायला मिळालं त्या चेंडूचं. धावसंख्या जर पाहिली तर अजूनही 34 धावांवर, 4 गडी बाद 34 धावा. तर नक्कीच डगआउट या ठिकाणी थोडंसं नाखुश असेल. राकेश 11 उर्फ आचार्य अत्रे बॉईज या संघाचा 34 धावा आतापर्यंत लगावल्यात. जर पाहिलं तर अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेला आणखीन एकदा गुडलेंथवर स्पॉट केलेला चेंडू. यावेळेला नक्कीच
रनआउट होत आहेत, स्वतःचं बलिदान देत आहेत आणि नक्कीच पहिले 3 चेंडू निर्धाव आल्यानंतर नॉन स्ट्रायकिंग फलंदाज निलेशचा विचार होता की आपण स्ट्राईक घेऊ नये, एक बिग हिटिंग करावी. तर शेवटच्या 3 चेंडूंवर नक्कीच स्ट्राईकवर राहण्याचा प्रयत्न असेल निलेश याचा. आणि 5वा गडी या ठिकाणी बाद होतोय रनआउटच्या स्वरूपात. समीकरण जर पाहिलं तर 34-5 गडी बाद, 34 धावा धावफलकावर आणि 5 गडी आतापर्यंत बाद केलेत. नवीन आलेला फलंदाज मनीष या ठिकाणी पाहायला मिळतोय. नक्कीच पॉवर हिटिंग फलंदाज मनीष आपल्याला या ठिकाणी मैदानात येताना पाहायला मिळतोय. परंतु नक्कीच शेवटचे 3 चेंडू जर पाहिलं तर निलेशकडे स्ट्राईक असेल आणि निलेश कशा प्रकारे समाचार घेतोय या चेंडूंचा. हे पाहणं साजेसं ठरेल, परंतु गोलंदाजानं नक्कीच बांधून ठेवलंय या ठिकाणी. कोणत्याही प्रकारची संधी दिली जात नाहीये गोलंदाजाच्या माध्यमातून. या ठिकाणी नक्कीच निलेशला रनआउट होऊन परतावं लागतंय माघारी. आणि नक्कीच जर पाहायचं झालं तर निलेश या ठिकाणी रनआउट होऊन परत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता. एक धाव आली होती. नक्कीच काय गोलंदाजी केली जाते, काय बहारदार गोलंदाजी केली जाते गोलंदाजाच्या माध्यमातून. अचूक लाईन अचूक लेंथवर चेंडू हाताळले जात आहेत. शेवटचं षटक कसं असावं तर ते असं असावं. 4 बॉल झाले ना. 4 चेंडू या ठिकाणी झालेले आहेत आणि या पहिल्या 4 चेंडूंवरती 4था चेंडू जर पाहिला तर अचूक यॉर्कर पद्धतीचा चेंडू. पहिले 3 चेंडू जर पाहिले तर गुड लेंथवर स्पॉट केलेले चेंडू, ते चेंडू निर्धाव चेंडू. आणि हा 4था चेंडू जर पाहिला तर बल्लेबाजाला नक्कीच फलंदाजाला या ठिकाणी आश्चर्यचकित केलं जात आहे. यावेळेला चांगला नक्कीच लेट कट केला त्या चेंडूला पाहिलं कुठल्या पेसने चेंडू होतोय, कुठल्या जागेवर चेंडू स्पॉट होतोय. रनआउटची या ठिकाणी संधी आहे. षटक या ठिकाणी समाप्त होत आहेत आणि 5 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे 39 धावांवरती. 40 धावांचं लक्ष असेल या पहिल्या सामन्यात. 30 चेंडू 40 धावांचं लक्ष असेल. पहिला चालू असलेला सामना भांडूप स्ट्रायकर्स विरुद्ध राकेश 11 उर्फ आचार्य अत्रे बॉयज. 40 धावांचं लक्ष दिलंय. राकेश 11 टॉस जिंकून प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि त्या निर्णयावर थोडेसं नाखुश. नक्कीच 6 गडी गमावून 40 धावा, 39 धावा 6 गडी गमावून. यावेळेला नक्कीच जर पाहायचं झालं तर नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथमतः फलंदाजीचा निर्णय घेतला होता. तो निर्णय थोडासा नाखुश करणारा होता, कारण जर पाहायचं झालं तर नक्कीच या ठिकाणी फलंदाजी घेऊन एकावर एक विकेट जात गेल्या. नक्कीच 39 धावा 6 गडी बाद असं समीकरण 5 षटकांनंतर पाहायला मिळालं. 6 गडी बाद केले होते 5 षटकांनंतर आणि आता 40 धावांची गरज आहे या पहिल्या सामन्यात. भांडूप स्ट्रायकर्स विरुद्ध राकेश 11 उर्फ आचार्य अत्रे बॉयज. तर कुठेही जाऊ नका, पाहत रहा विक्रोलियन स्पोर्ट्स क्लब आयोजित रबर बॉल पावसाळी क्रिकेट सामने.
छोटासा ब्रेक आणि परत येतोय सेकंड इनिंग्स मध्ये. स्वागत आहे पुन्हा एकदा सेकंड इनिंग्स मध्ये. दुसऱ्या इनिंग मध्ये पहिल्या सामन्याच्या भांडूप स्ट्रायकर्स विरुद्ध राकेश 11. राकेश 11 या संघानं 40 धावांचं लक्ष दिलंय. संघ भांडूप स्ट्रायकर्स यांना नक्कीच कशा प्रकारे त्या लक्ष्यापर्यंत आगेकूच करण्याचा प्रयत्न होतोय, कशा प्रकारे त्या लक्ष्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न होतोय ते पाहावं लागेल. यावेळेला पहिला चेंडू नक्कीच ज्याप्रमाणे पहिल्या इनिंग्सची सुरुवात झाली होती त्याचप्रमाणे दुसऱ्या इनिंग्सची सुरुवात होते, ती म्हणजे अवांतर चेंडूने. पहिल्या इनिंग्स मधील पहिला चेंडू तो देखील अवांतर होता आणि हा चेंडू देखील अवांतर फेकला जातोय. गोलंदाज
जोडी आपल्याला पाहायला मिळते, मेहराज आणि सिराजची जोडी. दुसरा चेंडू देखील त्याच प्रकारचा, यावेळेला नो बॉलचा इशारा येतो पंचांच्या माध्यमातून. आणि या नो बॉलवर फ्री हिटचा चान्स, फ्री हिटची संधी या ठिकाणी फलंदाजाला मिळेल. ही संधी कशा प्रकारे स्वीकारतोय पाहायला लागेल. यावेळेला नक्कीच फ्री हिटची संधी होती आणि हा चेंडू चांगला हाताळला यॉर्कर पद्धतीचा. संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे 2 धावांवरती. 2 धावा झाल्या आहेत, अजूनही 38 धावांची गरज आहे. लक्ष जर पाहिलं तर 40 धावांचं आहे. कशा प्रकारे हे लक्ष मिळवलं जात आहे. या वेळेला चेंडू गेला हवेत, कव्हरच्या दिशेने खेळलाय. 1 बाउन्स 2 बाउन्स फिल्डरच्या हातात, तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या पुढे सरसावेल, धावसंख्या येऊन पोहोचेल 3 धावांवरती. यावेळेला जर पाहायचं झालं तर 3 चेंडू झालेत, 2 चेंडू झालेत, अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या षटकातील. यावेळेला चांगला चेंडू हाताळला, गुडलेंथवर स्पॉट केलेला हा चेंडू, निर्धाव चेंडू, किपरकडे चांगलं कलेक्शन होताना या चेंडूचं पाहायला मिळत आहे. आता 3 चेंडू झालेत, अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. पहिलं षटक पाहिलं तर कमरांच्या माध्यमातून हाताळलं जात आहे. पहिले 2 चेंडू अवांतर केले होते, परंतु तदनंतर एक चांगला कमबॅक पाहायला मिळतोय कमरांच्या माध्यमातून. यावेळेला फुलटॉस पद्धतीचा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळलाय, ड्राईव्ह केलंय त्या चांगल्या चेंडूला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. नक्कीच थोडंसं मिसकम्युनिकेशन पाहायला मिळालं. रनआउटची संधी होती आणि रनआउट या ठिकाणी सोडलाय. नक्कीच 2 फलंदाजांमध्ये त्या ठिकाणी ताळमेळची गडबड पाहायला मिळाली. नक्कीच मित्रांनो, जर ताळमेळ नसेल तर आपला विकेट जो आहे तो आपण गमावून बसतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील आपण पाहिलं, जर 2 फलंदाजांमध्ये ताळमेळ नसेल, ताळमेळ बिघडला असेल तर नक्कीच रनआउटच्या स्वरूपात गडी बाद होतो आणि रनआउट खूप निराशाजनक विकेट असतो मित्रांनो, रनआउट म्हणजे. यावेळेला नक्कीच आकोटप्प्याचा चेंडू टाकला, त्या चेंडूला टोलावलं समोरच्या दिशेने. सेफेस्ट झोन ऑफ द ग्राउंड, स्ट्रेट झोन. एक धाव घेतली, तद्वर धावसंख्या पुढे सरसावेल, धावसंख्या येऊन पोहोचेल 6 धावांवरती. शेवटचा चेंडू कमरांच्या षटकातील. यावेळेला त्रिफळाचीत केलं जात आहे, फर्निचर या ठिकाणी डिस्ट्रॉय केलं जात आहे आणि फलंदाजाला या ठिकाणी माघारी परतवलं जात आहे. पहिला ब्रेक थ्रू, पहिला गडी बाद. नक्कीच राकेश 11 उर्फ आचार्य अत्रे बॉईज या संघाचा कमरान प्रथम ओव्हर घेऊन आला होता. लक्ष जर पाहिलं तर 40 धावांचं होतं आणि पहिलं षटक या ठिकाणी संपलं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या झाली आहे 1 गडी बाद 6 धावा. एक गडी बाद. तर नवीन आलेला फलंदाज संदीप. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या झाली आहे 6. लक्ष जर पाहिलं तर 40 धावांचं आहे. काय गोलंदाजी केली आहे कमरानं. पहिले 2 चेंडू जर पाहिले तर अवांतर टाकले होते, एक्स्ट्राच धावा देऊन बसले होते. नक्कीच फ्री हिट देखील होती, नो बॉल देखील टाकला होता, परंतु या ठिकाणी जर पाहायचं झालं तर भांडूप स्ट्रायकर्सच्या फलंदाजांकडून निराशा पाहायला मिळाली. मोठे फटके खेळू शकले असते त्या फ्री हिटच्या चेंडूवरती, गोलंदाजावरती प्रेशराईज करू शकले असते, गोलंदाजाला दडपणा खाली टाकू शकले असते, परंतु त्या ठिकाणी नक्कीच फलंदाजाकडून चूक झाली आणि नक्कीच त्या चुकीची भरपाई देखील करावी लागली. शेवटच्या चेंडूवरती त्रिफळाचीत करून दाखवून दिलं कमरानं की नक्कीच राकेश 11 उर्फ आचार्य अत्रे बॉईज
हा संघ देखील कमबॅक करणं जाणतो. नक्कीच नॉकआउट पद्धतीचा हा सामना आहे. हा सामना जो संघ जिंकेल तो सामना साखळी फेरीतून वरती जाईल. दुसरा षटक हाताळायला आलाय कैलास. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं पहिला चेंडू चांगला स्पॉट केलेला चेंडू. पंचांचा इशारा पाहावा लागेल. या ठिकाणी डिरेक्ट हिट केला जातोय. अपील केलं जात आहे. अवांतर धावेचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतो. या ठिकाणी नक्कीच रनआउटचं अपील केलं गेलं होतं. रनआउट दिला जात नाहीये पंचांच्या माध्यमातून. डिरेक्ट हिट तर चांगली मारली होती. नक्कीच खेळाडूंचा त्या ठिकाणी उत्साह बळावलाय त्या डिरेक्ट हिट नंतर. यावेळेला पॉइंटच्या वरून खेळलेला हा फटका. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. फलंदाजांकडून नोचा कॉल दिला गेलाय त्या ठिकाणी फलंदाजाला. किती झाला स्कोर? धावसंख्या 9 आणि या वेळेला पहिला षटकार येतोय काय सामन्यातील पाहावं लागेल. एक जोरदार प्रहार केलाय नाही. वन बाउन्स इनटू द फेन्स. चेंडू जातोय सीमारेषे पार. धावा मिळत आहेत पूर्ण 4. चौकार. या चौकारानं पडेल धावफलकात भर. धावफलक येऊन पोहोचेल 13 धावांवर. नक्कीच थोडेसे काळे ढग येताना पाहायला मिळत आहेत मैदानाच्या डाव्या बाजूच्या डाव्या दिशेने काळे ढग येताना पाहायला मिळतात. आणि हाच मित्रांनो पावसाळी क्रिकेटचा आनंद. हीच पावसाळी क्रिकेटची मजा आहे. आपण जर पाहिलं तर नक्कीच चिंब ओले झालेले असतात खेळाडू. यावेळेला पुन्हा एकदा गुड लेंथवर स्पॉट केलेला चेंडू आहे. नक्कीच हा चेंडू देखील हिरधाव होताना पाहायला मिळतोय. धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या येऊन पोहोचली आहे 13 धावांवरती. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या जर पाहिलं तर 13 धावांवर येऊन पोहोचली आहे. नक्कीच 6ची सरासरी ज्या ठिकाणी ठेवली होती पहिल्या षटकाच्या अखेरीस ती सरासरी या ठिकाणी तोडली जाते. आणखीन एक अवांतर चेंडू. नक्कीच एक्स्ट्राच्या धावा खूप जास्त मॅटर करतात. नक्कीच एक्स्ट्राच्या धावा तुम्ही जितक्या द्याल तितक्या तुमच्या संघाला भरपाई करावी लागते. या वेळेला कव्हरच्या वरून खेळलेला हा फटका. 1 बाउन्स 2 बाउन्स. नक्कीच फिल्डर त्या चेंडूवरती लॉंग ऑफचा फिल्डर त्या ठिकाणी चेंडूवर येताना पाहायला मिळतोय. नक्कीच थोडासा लेट थ्रो आला. रनआउटची संधी त्या ठिकाणी होती. संधी या ठिकाणी हुकली. तद्वर 2 धावा घेतल्या. धावसंख्या पुढे गेली. धावसंख्या येऊन पोहोचली 16 धावांवर. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेला आखूट टप्प्याचा चेंडू आणि या आखूट टप्प्याचा चेंडू निर्धाव चेंडू कीपरकडे कलेक्ट होताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या येऊन पोहोचली आहे 16 धावांवर. अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. 16 धावा झाल्या आहेत. तर लक्ष जर पाहिलं तर 40 धावांचं आहे. अजूनही 24 धावा जिंकण्यासाठी गरज. ती म्हणजे भांडूप स्ट्रायकर्स या संघाला. यावेळेला चांगला चेंडू. त्या चेंडूला सन्मान दिला आणि तद्वर 1 धाव कंप्लीट केली. नक्कीच फॉलो थ्रू मधून चेंडूवरती गेले होते गोलंदाज. आणि या ठिकाणी 2 षटकं संपतायत आणि 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे 17 धावा. 1 गडी बाद 17. अजूनही 18 चेंडूंवरती 23 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 23 धावांची गरज या ठिकाणी संघ भांडूप स्ट्रायकर्स यांना. तर राकेश 11 उर्फ आचार्य अत्रे बॉन्स हा संघ या ठिकाणाहून पाहिल की एक चांगलं षटक हाताळावं
नक्कीच यावेळेला कमरानला गोलंदाजीची धुरा सोपवली जाते की काय पाहावं लागेल. तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर आपल्याला पाहायला मिळतोय कमरान. तर नक्कीच या ठिकाणाहून पुढपर्यंतची वाटचाल जी आहे ती खडतर असेल. यावेळेला एक चांगला चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू येताना पाहायला मिळाला. नक्कीच कीपरकडे चांगला कलेक्ट झाला. कमरानच्या माध्यमातून यावेळेला चांगला षटक हाताळावा लागेल, कारण सामना जर पाहिला तर समीकरण आता बदलतंय. 17 चेंडूंवर 23 धावांची गरज आहे. आणि आता कशा प्रकारची गोलंदाजी केली जाते, या पुढे कशा प्रकारची गोलंदाजी केली जाते, कोणत्या जागेवर चेंडू स्पॉट केला जातोय, कशा प्रकारे फलंदाजाला थांबवलं जात आहे, एकंदरीतच कसा सामना स्वतःच्या नावे केला जातोय, स्वतःच्या संघाच्या नावे केला जातोय, पाहणं साजेसं ठरेल. यावेळेला पुढचा चेंडू नक्कीच लाईननं भरकटलेला हा चेंडू आणि अवांतर धावेचा इशारा येताना पाहायला मिळतो पंचांच्या माध्यमातून. अवांतर धावेसाठी हा गेलेला चेंडू. एक अतिरिक्त धाव जोडली जाईल संघाच्या धावसंख्येत. धावसंख्या पुढे जाईल, धावसंख्या येऊन पोहोचेल 18 धावांवर. आणि नक्कीच ज्याची आपण सगळे वाट बघत होतो, रब्बर क्रिकेट आणि पाऊस नाही म्हणजे रब्बर क्रिकेट जणू अशक्य, आणि पावसाचं या ठिकाणी आगमन झालंय. आणि या पावसामध्ये मित्रांनो एक वेगळ्या प्रकारची चुरस असते, एक वेगळ्या प्रकारचा आनंद असतो. आणि नक्कीच त्याचप्रमाणे या ठिकाणी पावसात हे सामने खेळवले जात आहेत. रब्बर क्रिकेट. कसं आलं पाणी? यावेळेला पुढचा चेंडू, फुलटॉस चेंडू, त्या चेंडूला टोलावलाय. 1 बाउन्स. लॉंगॉनचा फिल्डर त्या चेंडूवर येताना पाहायला मिळतोय. नक्कीच तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या पुढे सरसावते, धावसंख्या येऊन पोहोचते 20 धावांवर. अजूनही मित्रांनो 20 धावांची गरज आहे. लक्ष जर पाहिलं तर 40 धावांचं आहे. आणि पावसाने या ठिकाणी हजेरी लावली आहे. नक्कीच पाऊस आलाय जोरदार, आणि त्याचमुळे कमरांच्या हातातून चेंडू जणू काही सुटलाय आणि फुलटॉस चेंडूचा मारा केला गेलाय त्यांच्या माध्यमातून. आणि या फुलटॉस चेंडूचा चांगला समाचार घेतलाय लॉंगॉनच्या दिशेने. धावसंख्या जर पाहिली तर 20 वर येऊन पोहोचली आहे. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत कमरांच्या षटकातील. यावेळेला फुलटॉस पद्धतीच्या चेंडूचा समाचार घेऊ शकले नाहीत. नक्कीच त्या चेंडूला टोलवायचं होतं ओव्हर द मिड विकेट, परंतु चेंडू सरळ येऊन आदळला यष्ट्यांना. फर्निचर डिस्ट्रॉय, फलंदाज बाद. या ठिकाणी विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे. दुसरा गडी गमावत आहेत तर संघ भांडू स्ट्रायकर्स यावेळेला एक चिंतेचा सबब बनून त्या संघावरती हावी होतोय, तो म्हणजे गोलंदाज कमरान.
अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत कमरांच्या षटकातील. नक्कीच थोडस त्या ठिकाणी मार्गदर्शन करताना पाहायला मिळत आहेत. फलंदाज एकमेकांशी बोलतायत आणि नक्कीच जितकं तुम्ही एकामेकांशी बोलाल, जर समोरचा फलंदाज निर्धाव चेंडू खेळतोय, जर समोरचा फलंदाज थोडासा दडपणाखाली दिसतोय, जर समोरचा फलंदाज अग्रेसिव्हली फलंदाजी करायला जातोय, तर त्याच्याशी जा आणि बोला, थोडीशी चर्चा करा, थोडंसं त्याचं मनोबल वाढू द्या, जेणेकरून फलंदाजाला देखील एका प्रकारचा आत्मविश्वास जागेल, एका प्रकारचा आत्मविश्वास येईल आणि त्या आत्मविश्वासाने पुढे फलंदाजी केली जाईल. ज्याप्रमाणे काल आपण पाहिलं, जर रिषभ पंत पाहिलं तर काल फार अग्रेसिव्हली फलंदाजी करत होते जेम्स अँडरसन या गोलंदाजाच्या विरुद्ध. त्यावेळेला रवींद्र जडेजा यांनी त्यांच्याशी वार्तालाप केला आणि त्यावेळेला आत्मविश्वास थोडासा बळावला आणि काल जर आपण पाहिलं तर शतकीय त्यांनी खेळी देखील खेळली. यावेळेला एक चांगला चेंडू येतोय आणि त्या चेंडूला फ्लिक केलं जात आहे लेग साईडच्या दिशेने. एक धाव घेतली आहे तद्वार फलंदाजानं. संघाची धावसंख्या पुढे जाते 21 धावांवरती. नवीन आलेला फलंदाज आकाश आणि संदीपची जोडी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. 4 चेंडू झालेत, अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. या 2 चेंडूंचा कशा प्रकारे समाचार घेतला जाईल, कारण अजूनही जर पाहिलं तर 19 धावांची गरज आहे. हे षटक जे होतं, कमरांचं षटक जे होतं, ते महत्त्वाचं षटक होतं आणि या महत्त्वाच्या षटकात जर पाहिलं तर आतापर्यंत एक बहारदार गोलंदाजी केली आहे. नक्कीच यावेळेला चेंडू टोलावलाय समोरच्या दिशेने. एक धाव घेतली आहे तद्वार संघाची धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या येऊन पोहोचते 22 धावांवरती. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे कमरांच्या षटकातील. धावा जर पाहिलं तर अजूनही 18 धावांची गरज. एका वेळेला वाटत होतं एक सोपं लक्ष्य असेल 40 धावांचं, परंतु ते लक्ष्य कठीण केलं आणि त्या गोलंदाजाचं नाव म्हणजे कमरान. यावेळेला पॉइंटच्या दिशेने खेळला चेंडू. फिल्डर त्या चेंडूवरती जाताना पाहायला मिळतोय. नक्कीच एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, तोपर्यंत थ्रो आलाय कीपरच्या दिशेने. नक्कीच ओव्हर थ्रो झालाय, तिसऱ्या धावेसाठी धावलेत. नक्कीच नोचा कॉल दिलाय एका योग्य वेळी आणि या 3 धावांनी धावफलकात पडते. बरं, 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे 24 धावा. 2 गडी बाद 24 धावा. 12 चेंडू आणि 16 धावसंख्येच्या आवश्यकता. राऊंड क्रमांक 2. नक्की जर पाहिलं तर एक सोपी टोटल होती चेस करण्यासाठी 40 धावांची, परंतु त्या 40 धावाच्या टोटलला देखील एक आव्हानात्मक लक्ष बनवलंय. ते कसं, ते म्हणजे कमरांची 2 षटकं आणि ती कमरांची 2 षटकं काय बहारदार आली आहेत. वेळोवेळी जर पाहिलं तर चेंडू गुडलेनवर स्पॉट केला जात होता. ज्या वेळेला एकदा पर्जन्यानं हजेरी लावली होती, पावसानं हजेरी लावली होती, जोरदार पाऊस घेत होता, तेव्हा चेंडू थोडासा हातातून सुटत होता. परंतु जर चेंडू हातातून सुटतोय तर तो फुलटॉस जाणार आणि त्याच वेळेला यष्ट्यांवर चेंडू मारला, त्यावेळेला त्रिफळाचीत केलं फलंदाजाला. वारंवार चांगली गोलंदाजी, वारंवार आपलं कसब दाखवलं आणि वारंवार आपल्या संघासाठी ब्रेक थ्रू मिळवून दिले, तो म्हणजे गोलंदाज कमरान. आणि आता समीकरण बदललंय. 12 चेंडूंवरती 16 धावांची गरज आहे, ती म्हणजे भांडूप स्ट्रायकर्स या संघाला. तर नवीन आलेला गोलंदाज गोलंदाजीसाठी नवीन आलेला गोलंदाज अभिजित. स्ट्राईकवर फलंदाज संदीप. 12 चेंडू 16 धावा. पहिला चेंडू नक्कीच अप्पर कट करण्याचा प्रयत्न होता. अप्पर कट नक्कीच मित्रांनो, जर शेवटपर्यंत चेंडू जर तुम्ही वॉच करत असाल, ज्याप्रमाणे फलंदाज वॉच करतो, शेवटपर्यंत जर वॉच करत असाल तर अप्पर कट खेळणं इझी जातं. यावेळेला फ्लिक केला लेग साईडच्या दिशेने. ज्या पेसने चेंडू आला त्याच्या दुप्पट वेगानं तो चेंडू फ्लिक केला गेला. फक्त टायमिंग, नक्कीच मित्रांनो, टायमिंगचा बादशाह ज्याला म्हटलं जातं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला, तो म्हणजे रोहित शर्मा. काय टायमिंग आहे त्या फलंदाजाकडं.
नक्कीच जर चेंडू पाहिला तर ज्या जोरात ज्या वेगानं चेंडू येतो नक्कीच मागचा जो इंग्लंड दौरा होता भारताचा त्यामधील T20 सामन्यांमध्ये क्रिस वोक्सला ज्याप्रमाणे धारेवर घेतलं होतं, ज्या पेसनं चेंडू येत होता त्याच्या दुप्पट वेगानं चेंडू बाहेर देखील जात होता. यावेळेला पॉइंटच्या वरून खेळला फिल्डर त्या चेंडूच्या खाली येताना वन बाउन्स इनटू द फेन्स गॉन फॉर 4. चेंडू जातो सीमारेषे पार, चौकार. या चौकाराने धावसंख्येत पडेल भर, धावसंख्या येऊन पोहोचेल 30 धावांवरती. अजूनही 10 धावांची गरज. चेंडू जर पाहिलं तर 9 चेंडू आणि 10 धावांची गरज. समीकरण या ठिकाणी बदलवलंय. ज्याप्रमाणे आपण म्हटलं की फलंदाजांनी एकमेकांशी चर्चा केली पाहिजे आणि त्याच प्रकारची चर्चा या षटकाच्या अगोदर झाली, कमरांचं षटक संपल्यानंतर झाली आणि त्या चर्चेमधून जो निर्णय निष्पन्न झालाय तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. कशा प्रकारची फटकेबाजी केली जाते, कशा प्रकारचे फटके लगावले जात आहे. ओव्हर द पॉइंट चौकार लगावलाय. नक्कीच मित्रांनो सोपं नसतं. ज्या पेसने चेंडू येतो आणि रब्बर चेंडू हलका असल्यामुळे आणखीन जास्त वेगाने येतो. यावेळेला त्याच वेगाने चेंडू आला. चेंडू यावेळेला हवेत गेला. डीप फाईन लेगचा फिल्डर त्या चेंडूवर येताना पाहायला मिळतोय आणि त्या ठिकाणी मिसफिल्ड होताना पाहायला मिळते. नक्कीच मित्रांनो ज्या वेळेला तुम्ही नॉकआउटचा सामना खेळताय आणि या स्टेजवर अशा प्रकारची चूक नक्कीच महागात पडू शकते मित्रांनो. जर पाहायचं झालं तर समीकरण या ठिकाणी बदलत आहे. समीकरण जर पाहायचं झालं 8 चेंडूंवर 8 धावांची गरज. रन बॉल इथून पुढे संघ भांडूप स्ट्रायकर्स साठी. यावेळेला पुन्हा एकदा चेंडू हवेत जातोय. नक्कीच क्षेत्ररक्षक त्या चेंडूच्या खाली येताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षकापासून थोडासा चेंडू तो दूर. बॅक टू बॅक झेल सुटताना पाहायला मिळत आहेत. तद्वर 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि समीकरण बदलवलं जात आहे. यावेळेला समीकरण येऊन पोहोचतंय 7 चेंडूंवर 6 धावांची गरज. जर पाहायचं झालं तर हे षटक महागडं होतं. 12 चेंडूंवर त्या ठिकाणी 16 धावांची आवश्यकता होती आणि यावेळेला निर्धाव चेंडू तर टाकला, परंतु ज्याप्रमाणे म्हटलं जातं की नशीब या ठिकाणी खराब मानावं लागेल. यावेळेला 22च्या स्वरूपात धावा मिळतील. 1 धाव मिळेल. 22च्या स्वरूपात संघाची धावसंख्या येऊन पोहोचेल 35 धावांवरती. जर पाहायचं झालं तर शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि गरज आहे ती म्हणजे 5 धावांची. 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या येऊन पोहोचली 35 धावा. 4 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या येऊन पोहोचली 2 गडी बाद 35 धावा. 6 बॉल 5 पाहिजे. 4 ओव्हर 35 ला 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ग्राउंड क्रमांक 2 35 धावा. 6 चेंडू आणि 5 धावसंख्येची आवश्यकता. ग्राउंड क्रमांक 2 6 चेंडू आणि 5 धावा. आणि हे शेवटचं षटक हाताळायला गोलंदाज आलाय नीरज. नक्कीच 6 चेंडू 5 धावा. यावेळेला एक चमत्कार वाचवू शकतो संघ राकेश 11 उर्फ आचार्य अत्रे बॉईज या संघाला. 6 चेंडूंवर अजूनही 5 धावांची गरज. स्ट्राईकवर जर फलंदाज पाहायचं झालं तर संदीप ना संदीप आणि आकाशची जोडी. नक्कीच कमरांच्या त्या षटकात फलंदाजीला आला होता आकाश. त्याच्याशी थोडासा वार्तालाप केला संदीपनं. सांगितलं की मित्रा इथून 16 धावांची गरज आहे. आपल्याला हा सामना शेवटपर्यंत न्यायचा आहे. आपल्याला या सामन्यात विजय मिळवायचा आहे आणि या साखळी फेरीतून पुढच्या फेरीत दाखल आपल्याला व्हायचं आहे.
नक्कीच अशा प्रकारचा कानमंत्र दिला आणि त्या कानमंत्रावरती अंमल केलं गेलं. पहिला चेंडू दरम्यान निर्धाव चेंडू, हा चमत्कार घडवला जाणार का? यावेळेला समीकरण बदलत आहे. 5 चेंडूंवर 5 धावांची गरज आहे. इथून पुढं तो म्हणजे संघ राकेश 11 उर्फ आचार्य अत्रे बॉईज 5 चेंडू 5 धावा डिफेंड करू शकणार का? तर भांडूप स्ट्रायकर्स 5 चेंडू 5 धावा लगावणार का? यावेळेला चेंडूची लाईन भरकटली जाते आणि अवांतर धाव दिली जाते. लाईन भरकटलेला चेंडू, अवांतर धाव दिली जाते या चेंडूवरती. आणि नक्कीच यावेळेला पंचांचा निर्णय अंतिम राहील, ही देखील खेळाडूंना सूचना आहे. ऐकायचं आहे या ठिकाणी पंचांच्या निर्णयाचा या ठिकाणी सन्मान केला गेला हा पाहिजे. नक्कीच स्पिरिट ऑफ क्रिकेट या ठिकाणी ठेवायचं आहे. काय दिला सरांनी? वाईट दिलाय. आता हे झाल्यानंतर काय दिलं नाही काय? नक्कीच खेळाडूंना या ठिकाणी विनंती असेल की आपण जो आहे पंचांच्या निर्णयाचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. ताई साईड समोसा सर, ते ग्राउंड नंबर 2 वाल्यांना सांगा ना पंचांच्या निर्णयाचा सन्मान करा, कारण ते वाईड साठी तिथे थांबले. नक्कीच पंचांच्या निर्णयाचा या ठिकाणी सन्मान केला गेलाय. आता मात्र समीकरण बदललंय. 5 चेंडूंवरती 4 धावांची गरज आहे. गोलंदाज नीरज तयार. 5 चेंडू 4 धावा. चांगले चेंडू टाकलेत आतापर्यंत, परंतु मागचा चेंडू जो होता तो लाईनने भरकटलेला. यावेळेला एक चांगला चेंडू पॉइंटच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर कडून चुकी. ही चुकी किती महागात पडू शकते, ही चूक किती महागात पडू शकते, किती मोठी भरपाई करायला लागणार आहे या चुकीची. नक्कीच या स्पर्धेतून पुढे जाण्याचा झेल होता. या स्पर्धेतून पुढे जाण्याचं तिकीट जणू काही हवेतून फिल्डरच्या हातापर्यंत येत होता आणि ते तिकीट नक्कीच सुटलाय हातातून. तो चेंडू त्या हातातून सुटलाय आणि झेल हा किती महागात पडू शकतो येणारा काळच सांगेल, येणारे चेंडू सांगतील. समीकरण या ठिकाणी बदलत आहे. समीकरण येऊन पोचत आहे 4 चेंडू आणि 3 धावांची गरज इथून पुढे असणार आहे. ती म्हणजे संघ भांडूप स्ट्रायकर यांना. तर या पुढील गोलंदाजी जी आहे ती कसून करावी लागेल. यावेळेला ओळखलं होतं थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू येणार, आधीच तयार होते. चेंडूला शेवटपर्यंत पाहिलं आणि पॉइंटच्या वरून तो लावायचा प्रयत्न होता, फसवला देखील होता आपल्या जाळ्यामध्ये. त्या ठिकाणी पॉइंटच्या फिल्डर कडून झेल सुटला गेला. डीप पॉइंटवर आपल्याला त्या ठिकाणी खेळाडू पाहायला मिळतोय आणि त्याच्याकडूनच या ठिकाणी झेल सुटला गेलाय. आता मात्र समीकरण बदललंय. या ठिकाणी 4 चेंडू आणि 3 धावांची गरज. यावेळेला एक चांगला चेंडू आणि चांगला फटका खेळला गेला. या चेंडूवरती 1 धाव घेतली आहे. दरम्यान दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. या ठिकाणी
आणि समीकरण पुन्हा एकदा बदलत आहे. 3 चेंडूंवरती 2 धावांची आवश्यकता. धावसंख्या जर पाहिली तर 2 गडी बाद 38 धावा झाल्या आहेत आणि अजूनही 3 चेंडूंवर 2 धावांची गरज आहे. नक्कीच 3 बॉल 2. अजूनही 3 चेंडूंवरती 2 धावांची गरज. यावेळेला सुरेख चेंडू, यावेळेला निर्धाव चेंडू. समीकरण पुन्हा एकदा बदलताना पाहायला मिळतंय. सामन्यात चुरस येते. भांडूप स्ट्रायकर्स की राकेश 11. धावसंख्या जर पाहिली तर 38 धावांवर येऊन पोहोचली आहे. अजूनही 2 चेंडूंवरती 2 धावांची गरज. कंपल्सरी चेसचा हा सामना. 2 चेंडू 2 धावा. गोलंदाज नीरज, स्ट्राईकवर संदीप. या सामन्यातून पुढे कोण जाणार, साखळी फेरीतून पुढे कोण जाणार, भांडूप स्ट्रायकर्स की मग राकेश 11 उर्फ आचार्य अत्रे बॉईज. दोन चेंडू 2 धावांची आवश्यकता होती. चेंडू या ठिकाणी हवेत गेलाय. थर्डमॅनचा खेळाडू त्या चेंडूवर येताना दुसरी धाव दरम्यान घेण्याचा प्रयत्न होतोय आणि या ठिकाणी नक्कीच सामन्यात विजय संपादन केला जातोय. संघ भांडूप स्ट्रायकर्स या संघाने या पहिल्या सामन्यात विजय संपादन केलाय. 40 धावांचं लक्ष होतं. 2 चेंडू 2 धावांवरती हा सामना येऊन थांबलेला आणि त्यावेळेला नक्कीच सामन्यामध्ये विजय संपादन केलं जात आहे. अभिनंदन भांडूप स्ट्रायकर्स या संघासाठी आणि धन्यवाद संघ राकेश 11 आचार्य अत्रे बॉईज. चल थँक्यू.